तुम्हाला गोकर्णाच्या फुलापासून साबण बनवायला दाखवणार आहे। त्यासाठी आपण ही गोकर्णाची फुले हा ॲमेझॉनवरून मागवलेला सोप बेस आहे आणि हे कोरफड आहे ज्याला ॲलोवेरा असं म्हणतात। आणि मी हा असा घरातच असलेला एक साचा घेतलेला आहे। या फुलांना शंखपुष्पी असे संस्कृतमध्ये म्हणतात, तसेच याला ब्लू बेल वाईन असे इंग्लिशमध्ये म्हणतात। त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त, त्वचा मुलायम होते। प्रथम पाहिजे तेवढा सोप बेस आपण कापून घेऊया। सोप बेस अत्यंत उत्तम दर्जाचा ग्लिसरीन युक्त असल्यामुळे 1 किलोची किंमत 300 रुपये आहे। हा अर्धा किलो आहे। आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत की जे वितळण्यासाठी उपयुक्त होईल। कोरफडची साल काढून आपण त्याचा गर काढून घेणार आहोत। शंखपुष्पीची फुले आणि कोरफडचा गर एकत्र करून रस काढून घेणार। इथे गॅसवर मी पाणी तापण्यास ठेवले आहे। फुलांचा रस या गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतला। आता पाण्याला उकळी आल्यावर त्यात आपण हा सोप बेस वितळण्यासाठी ठेवत आहोत। इथे ॲलोवेरा जेल आणि शंखपुष्पीचा असा नैसर्गिक सुंदर निळ्या रंगाचा रस मिळालेला आहे। या साच्याला थोडेसे खोबरेल तेल लावून घेणार आहे। सोप बेस पूर्णपणे वितळलेला आहे। आता यामध्ये शंखपुष्पी व ॲलोवेरा जेलचं मिश्रण ओतूया। हे मिश्रण आपण मोल्डमध्ये ओतून घेऊया। अशा प्रकारे शंखपुष्पीपासून हा सुंदर निळ्या रंगाचा साबण तयार झालेला आहे।